बिग बॉस मराठी सीझन 6 भाऊंचा धक्का. खरं सांगू खूप डिसअपॉइंट झाले यार मी भाऊचा धक्का बघून. म्हणजे मी मान्य करते फेवरिझम करा, काही प्रॉब्लेम नाही, फेवरिझम करा, पण इतकं विशालला आज यांनी पूर्णपणे तोडून टाकलं यार. म्हणजे विचार करा ना, यांनी विशालची अख्खी टोळी संपवली. कोणी? ऑडियन्सनी नाही म्हणत मी, मेकर्सनी यांची अख्खी टोळी संपवून टाकली विशालची. तरी पण विशालने पुन्हा अनुश्री, संकेत हे जे त्याच्या आजूबाजूला गोळा केले यांनी, सागरला वगैरे बाल्कनी टीममधनं. प्राजक्ता होती, प्राजक्ता पण गेली. रुचिता तर काय, रुचिता टोळीत होती, रोशन टोळीत होता, ते गेले. तरी पण आता टोळीतले कोण राहिले? फक्त अनुश्री आणि विशाल. अनुश्री जी आहे, अनुश्री तोडीच तोड गेम खेळणार आहे. म्हणजे जसं विशालचं डोकं चालतं ना, तसंच अगदी अनुश्री चालवत असते. जसं आज रितेश सरांनी सांगितलं की अनुश्रीला सांगितलं विशालने की काय करायचं काय नाही, पण तिने त्या गोष्टी केल्या नाही, तिने तिच्या मनाचं दाखवलं. तर एकंदरीत या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आज संकेतला विशालपासून पूर्णपणे तोडण्याचा प्रयत्न म्हणेल, किंवा मग मी म्हणेल की तोडलं आहे म्हटलं तरी हे वावगं नाही ठरणार. मला असं वाटते संकेतचा जो ट्रस्ट आहे ना, पूर्णपणे हल्ला आहे आता विशालवरून. त्याच्यामुळे तन्वीने पण त्याला आता शेवटी आपण म्हटलं पट्ट्यात घेतलं आहे, म्हणजे आपल्या बाजूने खेळ. त्याने आमची टोळी बघ, आमची काटा टीम बघ, की आम्ही स्ट्रॉंगली टास्क खेळतो, भले हारो किंवा जिंको. आणि तिने सांगून दिलं का तो विशाल असाच करतो, तुला भाऊ 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 करून, दादा करून, हे असं काहीतरी इमोशनल गोष्टी सांगून, असाच रडून गागून, असाच तो जो आहे ना मॅनिप्युलेट करतो. आणि एवढी चुगली दाखवूनसुद्धा तो तुला मॅनिप्युलेट केलं जाईल. आणि आता मेन म्हणजे बघूया की संकेत आता मॅनिप्युलेट होतो का. पण मला नाही वाटत संकेतला चुगली दाखवल्यावर संकेतसुद्धा आता त्याचा गेम जो आहे ना स्टार्ट करा, आणि मला वाटतं करावाच. पण मी एक म्हणेल की विशाल जो आहे ना एक स्ट्रॉंग हेडेड प्लेयर आहे. मी विशालसाठी नक्की क्लॅप करेल का टोळीला अख्खं तोडलेलं असताना त्यांनी परत त्याच्या आजूबाजूला ती माणसं गोळा केली. मग ते सागर असो, प्राजक्ता असो, त्यांना त्याच्या बाजूने ओढलं. सागर इवन आत्ताही त्याच्याच बाजूने. परत अनुश्री, संकेत, एक स्ट्रॉंग हेडेड मास्टर माइंड मी नक्कीच म्हणेल. कोणाला? विशालला. खरोखर विशाल जबरदस्त टक्कर देऊ शकतो एका विनरला. एक विलन म्हणून तो खरोखरच बेस्ट आहे, माहिती आहे. मी हेच म्हणेल, एक विलन काय, एक हिरो म्हणून पण तो बेस्ट आहे. बट यांनी ना त्याला ना एक टोळी म्हणजे एक विलनचा टॅग देऊन टाकला ऑलरेडी, नाही का. आणि खूप बायसपणा चालला आहे पूर्णपणे. आज संकेतला जे आहे ना विशालकडून पूर्णपणे तोडण्यात आलं, त्याला चुगल्या दाखवल्या, एक सोडून दोन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही बायस खेळा बिग बॉस, त्याबद्दल काहीच वाद नाही, खेळा की. पण तुम्ही या वीकमध्ये प्रभूबरोबर किती गोष्टी अनफेअर झालेल्या आहे. उमेदवार असूनसुद्धा त्याला कॅप्टन बनता आलं नाही. त्याचं भीक मागणं असो, तन्वीने किंवा मग काटा टीमने त्याला कोणताही आज सपोर्ट दर्शवला नाही. एका बाजूला तन्वी बोलली का मी दुश्मनांशी कधीही डील करत नाही. आणि सेकंड राऊंडला त्याच टास्कमध्ये सेकंड राऊंडला ही बोलली, तन्वीच बोलली का दुश्मन जिंकला तरी चालेल, पण मी एका वाईल्ड कार्डला कॅप्टन नाही होऊ देणार. आता याच्यावर हा जो दोगला पण केला नाही, याच्यावर काय बोला. म्हणजेच हिला जे आहे ना प्रभूला कॅप्टन होऊ द्यायचं नव्हतं, तन्वीला. इथे ना प्रभूचा मी हेच म्हणेन वापर होतोय. तर हे सगळ्या गोष्टी रितेश देशमुख सरांनी का नाही आणल्या समोर. विशालला बोललं गेलं, संकेतला बोललं गेलं, सागरलाही बोललं गेलं. मग इथं प्रभूला तो गायडन्स का मिळाला नाही का, प्रभू तुम्ही तन्वीच्या अंडर खेळताय पण तन्वी तुमचा वापर करताय, का नाही बोलले. बिग बॉस का नाही बोलले तुम्ही. इथं आपल्याला धडधडीत दिसतंय का प्रभूचा जो आहे ना वापर केला जातोय.
तन्वीकडून असो त्याला रिकामं नात्यांमध्ये गुंतवण्यात आलेलं आहे आणि ज्यामुळे ना तो आहे ना काही गोष्टी ना बोलू शकत आहे ना काही गोष्टी म्हणू शकत आहे. हां, आणि इथं संस्कृतीची क्लास घेण्यात आली. मला तर कळत नाही, संस्कृती मी मानते तिला गेम खेळता येत नाही, ती डंप आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहे. पण त्यांनी इथं कंपॅरिझन केलं अनुश्री आणि संस्कृतीचं. दोघी काय करत होत्या? दोघी सेमच करत होत्या. कंटेनर घेऊन त्या स्विमिंग पूलच्या मागं पळत होत्या टास्कमध्ये, बरोबर की नाही, मधमाशांच्या टास्कमध्ये. अनुश्रीने असं कोणतं वेगळं काम केलं होतं जे संस्कृतीने नाही केलं? अनुश्री जी आहे, अनुश्री तिकडं पाठीमागे उभी होती. ती गोष्ट वेगळी आहे की सागर आणि तन्वी हे तिच्या मागे पळत नव्हते आणि संकेत जो आहे एकंदरीत पळू देत नव्हता, हे पण एक आहे. पण संस्कृती जर तिच्या मागे जर दीपालीन ते येत आहे आणि ती विशाल विशाल म्हणून ओरडते, तर काय सेमच करत होते. यात अनुश्रीने असं कोणता वेगळेपणा केला होता जो यांना दिसला? मला तेच कळत नाही. इथं आपण बघतोय की हे ना एका बाजूनी ना गोष्टी संपवत आहे, मुद्दे संपवत आहे एक एक बाजूने. दुसऱ्या टीमला काहीच बोललं नाही जाते. काटा टीमला फुल फेवरिझम जो आहे ना दिसू राहिला, मग तो तन्वीला असो मग तो राकेशला असो. आणि आज रितेश सर बोलले का राकेश इंजर होते म्हणून ते टास्क खेळले नाही. आत्ता कळतं आपल्याला का राकेशचा पाय इंजर्ड होता म्हणून तो टास्क खेळला नाही. बिग बॉस तुम्ही का संकेतला डिसिजन घ्यायला लावला? संकेतला म्हणायचं होतं बाबा खेळ तू तन्वी बरोबर, तू काटाकडून खेळ. का नाही केलं? का नाही केलं? संकेत वर्सेस विशाल किती भारी दिसलं असतं हे. का नाही केलं यांनी संकेत वर्सेस विशाल? पहिल्या टास्कला तिकडून विशाल आणि अजून कोणी उतरलं असतं, अनुश्री वगैरे, इकडून संकेत तन्वी उतरले असते. भिडू द्यायचं ना दोघांना. काय टास्क रंजक झाला असता इथे, एकदम रंजक टास्क झाला असता खरंच. भिडवायचं ना दोघांना. मग तसं तर तुम्ही आता तोडून तेच करणार आहात की काटाकडून आता संकेत खेळेल आणि मग तिकडून टोळीकडून विशाल खेळेल आणि मग हे ना असा आटीतटीचा सामना जो आहे ना प्रेक्षकांना दाखवू आपण. ठीक आहे, प्लॅनिंग तर चांगली, पण आता बघूया. एवढं करूनसुद्धा जर संकेत आणि अनुश्री विशालच्या बाजूने केले तर बिग बॉस करणार काय तुम्ही? काय करणार आहात बिग बॉस तुम्ही? एवढं सुगलीचं दार खोलून एवढ्या सगळ्या गोष्टी करून काय करणार? शेवटी अनुश्रीने एक मास्टर स्ट्रोक जो डायलॉग बोलला आहे ना तो एकदम खरा आहे की आत्ताच्या आत्ता आपण विशालला आहे ना एकटं नाही टाकू शकत. एक लक्षात ठेवा बरं का, जो एकटा पडतो ना त्याच्याकडं रप्पकन सिंपती जाते, रप्पकन. लोक एक जण एकटा पडला ना त्याच्याबरोबर लगेच 1,00,000 लोक जाऊन उभे राहतात. ही असती एकटेपणाची ताकद. एकटा कोणी पडला तर त्याच्याकडे अख्खी संपत्ती जात असते. उदाहरण मी आत्ताच देते हिंदी बिग बॉसचा. फरहाना भट, तिने एक टास्क खेळला होता चिठ्ठी श्रेड करायचा. तिने नीलमची चिठ्ठी श्रेड केली होती. मला माहिती आहे तू बिग बॉस फॉलो केलं नाही केलं, आय डोंट नो. पण मी तुम्हाला एक जो इन्सिडेंट सांगते ना, म्हणजे एक टास्कबद्दल सांगते ना, ते तुम्ही नीट ऐका. फरहाना नावाची कंटेस्टंट होती आणि इथे तिने नीलम नावाच्या कंटेस्टंटचा म्हणजे कंटेस्टंटची घरची तिच्या वडिलांची चिठ्ठी जिने श्रेड केली, जे एक टास्कचा भाग होता. जे आता इथं झालं ना बिग बॉस मराठीमध्ये टास्क चिठ्ठी श्रेड करायची, तर तो टास्कचा एक भाग होता आणि त्यात फरहानाने नीलमची चिठ्ठी श्रेड केली. तसं अख्खं घर तिच्या विरोधात उभं राहिलं. तिने फक्त एक टास्क खेळला होता आणि त्याच्या बदल्यात खूप गोष्टी झाल्या. अमाल नावाचा जो कंटेस्टंट होता त्याने तिचं जेवणाचं ताट जे फेकून दिलं आणि नंतर तिला जे बोलण्यात आलं, अरे जी पब्लिक तिच्याबरोबर उभं राहिली ना, त्या एका इन्सिडेंटनी ती पोरगी टॉप 2मध्ये आली. गौरव खन्नाने तर ट्रॉफी उचलली पण ती सेकंड नंबरला आली. इथं प्रेडिक्ट करणं मुश्किल होतं. इथं टॉप 3मध्ये यांचंच नाव होतं, प्रणीत, फरहाना आणि गौरव खन्ना. गौरव खन्ना ट्रॉफी उचलणार होता हे मी पहिले सांगितलं होतं. फिनालेच्या आदल्या दिवशी मी सांगितलं की उद्या गौरव खन्ना ट्रॉफी उचलणार, तेच झालं. माहिती आहे, मी एवढंही बोलली की प्रणीत जो आहे ना नंबर 2 किंवा नंबर 3वर राहील, तेही झालं. फरहाना जी आहे नंबर 2वर आली. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना घरामध्ये एकंदरीत दिसतात. माहिती आहे का, जेव्हा तुम्ही कोणाला एकटं पाडतो ना तर त्याच्याकडं असा रप्पकन फेवरिझम जातो ना,
तो माणूस त्या 5 मिनटात, त्या 10 मिनटाच्या ते जे 10 मिनटं तुम्ही बघलात ना, त्याच्यात तो माणूस स्टार बनून जातो आणि ना कधी टॉप 2 टॉप 3मध्ये निघून जातो. काही काही वेळेस असं होतं, जो टॉप 5मध्ये डिझर्व नाही करत ना, तो टॉप 3मध्ये येऊन जातो एका एक छोट्या छोट्या इन्सिडेंटमुळे. हिरो बनून जातो भाई, हिरो समोरचा. अभिषेक कसं काय हिरो बनला होता? समर्थला थप्पड मारून तो कसं काय हिरो बनला होता अभिषेक? तसाच तर बनला होता. मग इकडं आपण बघितलं, यांनी जे ना राखीला सजा दिली. मला वाटलं राखीला नॉमिनेट केलं आहे, चला बुवा तिला वाईट वाटेल वगैरे. पण मी ऐकल्याबरोबर आहे ना, इतकी जोरजोरात पोट धरून हसायला लागले. काय तर म्हणे तिच्याकडनं कॅप्टन्सी हिसकली पूर्ण सीझनसाठी. मला असं वाटतंय मी कपाळाला मारू की मी माझ्या गालात मारून घेऊ खरोखर. म्हणजे कॅप्टन्सी त्यांनी अशा कंटेस्टंटकडनं हिसकली आहे, जो मागच्या कॅप्टन्सीमध्ये त्याला वर्स्ट पण बोललं गेलं आणि तो व्यक्ती बोलला की मी आयुष्यात पुन्हा कधीही कॅप्टन होणार नाही, मला कॅप्टन व्हायचंच नाही आहे. सिम्पल आहे. ती कोणत्याही टास्कमध्ये डायरेक्ट बेधडक बिग बॉसला म्हणती का बिग बॉस मला व्हायचंच नाही कॅप्टन. आणि तुम्ही तिच्याकडनं कॅप्टन्सी घेतली म्हणजे तिला आनंदाने तुम्ही असं उड्या मारायला लावलं आहे माहिती आहे. मी तर ती राखीचं असं झालं असेल जेव्हा रितेश सर बोलले असेल, राखी बिग बॉस आणि मी ठरवलं आहे आता की तुम्हाला आम्ही शिक्षा देणार आहोत. आणि ती शिक्षा आहे की पूर्ण सीझनभर तुम्ही कॅप्टन होऊ शकणार नाही. राखी अशी बसली असेल, काय मन में लड्डू फुटा, माहिती लड्डू फुटले असेल खरंच मोतीची उरची तिच्या मनासारखं झालं. तर मला काही कळत नव्हतं कारण याच्यावर मी रडू की हसू. मग आणि एक सांगू का तुम्हाला, राखी 1-2 वीकमध्ये एविक्ट होईल. 2-3 वीकमध्ये एविक्ट होणार. 4 वीकचा तर खेळ राहिला आहे. एक वीक आधीला एविक्ट करतील राखीला, सांगता नाही. पुढच्या वीकमध्ये कोण जाणार? पुढच्या वीकमध्ये तुम्हाला सांगू का, सागर जायची शक्यता आहे, रेवा जायची शक्यता आहे. उद्या संस्कृती तर जाणारच आहे, विषय संपला. पुढच्या वीकमध्ये एकच एलिमिनेशन होईल. एक तर सागरचं होईल, एक तर रेवाचं होईल, एक तर प्रभूचं होईल. प्रभूलाही अजून नाही काढणार. सागर किंवा रेवा दोघांवर ही टांगती तलवार राहणार, किंवा मग दीपाली पण. 3 जण. दीपाली तर यांची फेवरेट आहे, मला तिचे चान्सेस कमी वाटतात. पण रेवा किंवा सागर चान्सेस हाय आहे बाई. बघा अजून नॉमिनेशन नाही झालं आणि मी तुम्हाला एविक्शनबद्दल सांगितलं. कसं आहे, बिग बॉसला जर यांच्यापैकी कोणाचा खेळ खतम करायचा असेल तर नॉमिनेशनमध्ये पण बिग बॉस स्वतः घेऊन येतात. ते असे टास्क आणतात ना की नॉमिनेशनमध्ये ज्यांना उतरवायचं आहे ना, त्यांच्या म्हणजे नॉमिनेशनमध्ये उतरायचं ना, ते बरोबर उतरवतातच त्या व्यक्तीला काही हो. तर ह्या एकंदरीत गोष्टी असतात. मग इकडं त्यांनी ना म्हणजे जसं रितेश सर बोलले की मुली खेळत आहे मग सांभाळून खेळायचं, मग इथं हात लागायला नको, तिथे हात लागायला नको. मला असं वाटतंय बिग बॉसने अनुश्री आणि वर्सेस तन्वी असा टास्क केला पाहिजे, विशाल वर्सेस संकेत असा टास्क केला पाहिजे, राकेश वर्सेस सागर हा टास्क केला पाहिजे. काय वाटतं? स्त्रियांचे टास्क, पुरुषांचे टास्क. आणि काय मेंटलगिरी यार. म्हणजे हा जो भेदभाव आहे ना, हा बिग बॉसमध्ये कधीपासून व्हायला लागला मला तर तेच कळत नाही मुळात. की मुलं मुली इकडे तिकडे हात लागतो वगैरे. हा ठीक आहे, तुम्ही एक काळजी घ्यायच्या गोष्टी बोलू शकता, कॅमेरा चालू आहे, फेर इनफ, अगदी बरोबर आहे. पण मुलींमध्ये भेदभाव का करता? तो नव्हता करायला पाहिजे असं मला वाटतं. इकडे हात लागतो का काय, तिकडे हात लागतो का काय, या सगळ्या एकंदरीत गोष्टी ज्या येणारी त्या सरांनी बोलून दाखवले तिथे. पण तुम्हाला सांगू का, रितेश सर डायरेक्ट हे बोलले, कसं आहे काही झालं ना तर विशालकडची टीम जिंकणारच होती. 2-2 कसलेले मुस्तंडे होते तिकडं. आणि हे एकदम काय म्हणतात ते, किस झाडकी पत्ते असं होतं ते, माहिती का. म्हणजे हे विशाल आणि ते त्यांची स्ट्रेंथ एवढी होती आणि तन्वी यांची स्ट्रेंथ एवढी होती, माहिती का. तर ते कुठंच असं कंपॅरिझन होऊ शकत नाही.
मग आता यांनी जे ना विशाल विरुद्ध संकेत हे समीकरण आता हे चालू करणार आहे. आता हे बघूया हे कितपत योग्य होतं. पण मी तुम्हाला सांगू का, हे चालू शकतं बरं का. कारण दोघं स्ट्रेंथवाले माणसं जेव्हा ऑपोजिट होतील आणि लढतील ना, ती बघायची मजा वेगळी असेल. एवढं लक्षात ठेवा, तुम्हालाही आवडेल बघायला. बघा, नंतर इकडं आपण सांगितलं बिग बॉसने की राकेश इंजर होता म्हणून टास्क नाही खेळला. वा, खरंच इंजर होता का तुम्ही सांगताय तसं? कारण राकेशला बाहेर पडती ना म्हणून. मग संकेतला टाकायचं होतं, सिम्पल आहे ना. लय भारी टास्क झाला असता. अरे 1 नंबर टास्क झाला असता माहिती. म्हणजे जसं मी बोलली, कॅप्टन्सीच्या शिक्षेला यार मानले हसवाले शपथ कधी. इकडं शेवटी अनुश्री जे बोलली ना मला ते पटलं. आणि तरी मी बोलते भाप म्हणजे भावना पोहोचल्या. अनुश्री म्हणते आपल्याला विशालबद्दल एवढं सांगितलं, संकेत तुला असं मला असं, पण आपल्याला आहे ना आता तो काही झालं तर कॅप्टन आहे, आपल्याला तिला धरून राहावं लागलं. आणि 1 वर्ष सॉल्व्ह करायचंच नाही तर सगळी सिंपती रप्प करण्याच्याकडं आहे. बरोबर बोलली तर. मग नंतर मी जसं बोलली, प्रभूला यार गायडन्स हवा होता यार. तन्वीच्या अंडर खेळू नको हे सांगायला हवं होतं. तन्वीच्या हातातली कठपुतली बंद आहे हे पण सांगायला हवं होतं त्याला. प्रभूला गायडन्स मिळायला हवा होता जो मिळाला नाही. खरंच डिसअपॉइंटिंग होता आजचा भाऊचा धक्का. खरोखर खूप डिसअपॉइंटिंग होता. काय सांगू, एका बाजूने पूर्ण फेवरिझम आणि एकाला पूर्ण म्हणजे नावं ठेवणं. तुम्हाला काय वाटतं? विशालला कळते या गोष्टी? विशालला सगळं कळत आहे. विशाल बघितलं का काय बोलला की मी कॅप्टन झालो भाऊ, तुम्ही कॉंग्रॅच्युलेट पण नाही केलं. पण तुम्ही बघितलं असेल आधीच कॉंग्रॅच्युलेट केलं होतं रितेश सरांनी. इकडं आता एपिसोड स्टार्ट करूया आपण की खिडकी उघडणार खिडकी भरणार. प्रभू म्हणतो की धडकी भरली आता भाऊ, बस झालं. मग इकडं रितेश सर बोलत आहे की राखी या घरात नवीन ऊर्जा घेऊन आलात तुम्ही, एंटरटेनमेंटचं पॅकेज होता तुम्ही. यू कॅन लव राखी, यू कॅन हेट राखी, बट यू कांट इग्नोर राखी. असा तुमचा गेम होता. आणि तो अजूनही आहे सिरियसली. आणि ती पहिल्यापासून राडे घालते यार. यांनी काय पहिल्यांदा बघितलं. मग नंतर तुमचा राकेशसोबत जो बॉन्ड आहे, रेवाने टिक्का लावलेला असो किंवा मग दीपालीने मॅचिंग केलेलं असो, तर तुम्ही का इतक्या चिडलात? ठीक आहे, तुमचं चिडायचं ते कारण असू शकतं, पण तुम्ही काय केलं? डायरेक्ट भोपळ्याची भाजी कचऱ्यात ओतली. भोपळे होते का वांगे होते काय माहिती, तर डायरेक्ट कचऱ्यात फेकली तुम्ही. आणि तिथे अन्न तुम्ही फेकलं. तुम्हाला माहिती का 2 वेळच्या जेवणासाठी ना लोक किती कष्ट करतात. अगदी बरोबर, खरोखर जाऊन बघा एकदा आहे ना, कोणत्या कन्स्ट्रक्शनचं काम चालू असेल ना तिथं जाऊन बघा एकदा. ते वॉचमॅन काम करत असाल किती कष्ट करतात ते ना, ते दिसतं. तेच खरे कष्ट म्हणून. उन्हातानाचं डोक्यावर पाटी घेऊन रेती वाहणं, ते टाकणं. काय सांगू यार आता मी. तर किती कष्ट करतात. घर परिवार, लहान मुलं शो बघतात. लोक म्हणजे तुम्ही अन्नाची किंमत करते, लोक काय म्हणतील, प्रेक्षक जे ना नाराज होतात. यामुळे बिग बॉस आणि मी ठरवलं आहे का तुम्हाला पूर्ण सीझन कॅप्टन होऊ द्यायचं नाही. वा, क्या बात आहे. तिलाच कॅप्टन व्हायचं नाही. बोला आता. ती तर खुश झाली. तिच्या मनामध्ये 2-2, 4-4 लड्डू फुटले. नाही, 4 लड्डू फुटले तिच्यावर, माहिती का. तिला आनंद झाला असेल. मी तर तिला असं झालं असेल मी किती बागडून किती नाही. मग असं झालं असेल राखीला. मग नंतर यात बाकीचे पण होते. यात सागरने आवाज चढवला, अग्रेसिव्हली मुद्दे ठेवता, इंटेग्रिटी दाखवता. म्हणजे कळालं का तुम्हाला काय म्हणायचं आहे? का हे भांडले जोरजोरात राखी आणि सागर. पण 10-15 मिनिटांनी तेच दोघं एकत्र दिसले. मग त्या भांडण्याचा उपयोग काय, असं म्हणणं यांचं. जगदी बरोबर, मला योग्य वाटलं हे. की जर तुम्ही मुद्दा लगेच विसरताय, चला बा 1 दिवस दिला तुम्ही टाईम, 2 दिवस झाला, पण नाही ना, तुम्ही डायरेक्ट मुद्दा विसरतातच आहे. की समोरच्याशी आपण आत्ता 5 मिनिटापूर्वी भांडलो आहे, लगेच जायचं गुलू करायला. सो हे एकंदरीत तर मलाही पटत नाही.
15 मिनिटात मुद्दा विसरतो आपण. पाने कला स्टँड म्हणजे स्टँड नाही घेत. लोक विचार करतात, प्रेक्षक त्यांचा विनर स्टार शोधताय. आता पुढचे काही आठवडे इझी घेतले तरीही घरी जाल तर विनर जे असेल, जे होईल, जसं खेळाल त्यावर निर्भर असेल का कोण विनर होईल. वा. रितेश सर म्हणताय, संकेत तुमची एंट्री झाली तेव्हा प्रॉमिसिंग वाटला. तुम्ही गेम पालटून टाकाल तुम्ही वाटलं, आणि गेम तुम्ही पालटला पण. घरात तुम्ही इंडिव्हिज्युअल होता. तुमची मतं तुमची होती, बायस्ड नव्हती. गप्पा असो, वाद असो, जे पण असो, मुद्दे तुम्ही मांडलेत अगदी व्यवस्थित. ते तुमचे होते का असा प्रश्न पडला आहे आता. तुम्ही जे मुद्दे मांडले ना ते तुमचे होते का विशालचे होते. म्हणजेच का विशाल तुम्हाला सांगत होता आणि तुम्ही ते ऐकत होता. नंतर ते तुमचे होते की असा प्रश्न पडला आहे. तुमची आणि विशालची, म्हणजे तुम्हाला जे ना विशाल इन्फ्लुएन्स करताय, प्रेक्षकांना पण असं वाटतंय. उदाहरण देतो मी. तुमची मैत्रीत भांडणं होता बरोबर. विशाल चे मित्र, तुमचे मित्र, विशालचं हे म्हणजे किचनचं ऐकून राखीने येणं बंद केलं. म्हणजे हा जो सल्ला होता ना, जो संकेतने सांगितलं की राखी तू किचनमध्ये पाऊल नाही ठेवणार. थोड्या वेळापूर्वी विशाल बोलला होता. विशालने तर कानात हा कान मंत्र टाकला आणि तो तिथे जाऊन फुगला. म्हणजे फुगला नाही, फुकला तो त्याने राखीवर. तो जो होता तो की किचनमध्ये पाऊल नाही ठेवायचा वगैरे वगैरे. नंतर उदाहरण देतो मी. हे झालं. नंतर किचनमध्ये राखीचं येणं बंद केलं. विशाल बोलले, तन्वी बोलण्याचं स्ट्रॉंग आहे. इथं तो टास्क चालू होता, तुम्हाला लक्षात असेल तर, कुत्रा सास्या मांजराचा तो. मग असं याचं म्हणणं होतं संकेतचं का मी तन्वीला बोलतो, तन्वी स्ट्रॉंग आहे. मग विशाल म्हणला त्या नको, तन्वीला नको बोलू, तू एक काम करतो रेवाला बोलू. नंतर आपण म्हटलं मग रेवाला चूज केलं आणि जे गाईड करताय त्यांच्या दडपणाखाली खेळताय तुम्ही. येस, त्यांच्या दडपणाखाली खेळताय तुम्ही. आणि जे निर्णय घेतले विशालच्या इन्फ्लुएन्समध्ये घेतले. नंतर अशी गोष्ट केली की ज्यात तुम्ही विशाल 2.0 दिसताय. संकेत तुम्ही 2.0 दिसताय विशालबरोबर खेळून. आणि त्यांचे शॅडोमध्ये वाटला तुम्ही. कॅप्टन्सी टास्कमध्ये मिरची उचलली तेव्हा मी बोलले, माझ्या हातात असतं तर मी विशालला दिलं असतं, पण बिग बॉस ओरडले. पण टास्क आहे त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम. इकडं आपण बघितलं का संकेत म्हणतो का मी दिलेमामध्ये होतो, तन्वी बोलली असती आणि मग रेवा बोलली असती तर काय करू. रितेश सर म्हणतात तुम्ही इंडिव्हिज्युअल होता, आता दिसत नाही. विशाल अनुश्रीला बोलला की दीपालीला नॉमिनेट कर, पण याआधी अनुश्री बोलली का तन्वीकडे तन्वीकडे फोटो आहे माझा. नाही केलं, हा तिचा गेम आहे. विशालने विशालला पटले आहे नाही. आणि मग तो दिली तन्वीला विचार का तुम्हाला राकेश की दीपालीला सेव्ह करायचं आहे दोघांपैकी एक. तर एखाद्या चांगल्या प्लेअरचा हेच एक स्ट्रॅटेजी असते असं म्हणलं गेलं. आणि विशाल म्हणतो की विशालच तोंडाला तोंड उत्तर देऊ शकतो भाऊ म्हणता असं. मग तुम्ही अभिनंदन करा माझं, मला वाटलं होतं. लोक मास ऐकून खेळताय. संकेत स्ट्रॉंग प्लेअर आहे. ओके. बघा रितेश, केलं तुमचं अभिनंदन मी. गेम स्ट्रॅटेजी आहे तुमची म्हणजे तुमचं मला असं वाटलं. पण संकेत तुमच्या निर्णयानुसार खेळताना जे दिसले हा एक विषय होता. आणि मग गोळा करायच्या शर्यतीत. आणि अनुश्री स्विमिंग पूलमध्ये आपण व्हायचं. अनुश्रीजी ना डायरेक्ट स्विमिंग पूलच्या मागे जाऊन उभी राहिली होती बाई. कोणी पकडायला नको म्हणून. एक तिचा प्लॅन होता, तो स्ट्रॅटेजी काम केली तिची. नंतर दोघांना बाई तन्वी आणि सागरला दोघांना तन्वी. आणि मग अनुश्रीचं कौतुक, छान डोकं लावलं स्विमिंगमध्ये. स्त्री शक्ती पुरुष शक्ती याची काळजी मागच्या वेळी नाही घेतली. पण संकेत यावेळेस तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी होते.
तन्वी तर काय त्या खेळणार, त्या विक्टिम कार्ड पण प्ले करत नाही आणि त्या एकदम भारी खेळतात. तन्वी म्हणजे काय बोलू मी आता, तर मी ट्रॉफीच हातात देणार आहे आता, एवढंच बोलत बस. हो गया मेरा. हां, मग त्याच्यानंतर आपण बघितलं वन सायडेड असताना सगळ्या गोष्टी. कुठं गेलं रे वन सायडेड, एक मिनटं. हां, वन सायडेड असताना त्यांनी कसं खेचलं आहे, ब्लॉक केलं आहे, तुम्ही केलं तर ही चर्चा वेगळी असते. पण इथं कुस्ती चालू झाली आणि मग सागर आणि संकेत आणि तन्वी, तुम्ही तिघांचं कौतुक केलं तितकं थोडं आहे. वा वा, फायनली संकेतचं कौतुक झालं आता इथे. मग त्याच्यानंतर आपण बघितलं सागर समोरच्या ग्रुपमधले होते, त्याच्यामुळे त्यांच्यावर थोडी शंका होती का ते कसे खेळतील, पण ते आउटस्टँडिंग खेळले. पण या टास्कचे हिरो जे होते ना ते सागर होते. आणि म्हणजे काय सांगायचं, शर्ट काढला म्हणजे संकेतने शर्ट काढून फेकला, तर सागरने तो शर्ट घेतला, मस्त देऊन ते मध त्याला जिरवलं शर्टला आणि ते गोळा केलं बाई. मग रितेश सर म्हणता अजून पॅन्ट काढून पॅन्टनी गोळा केला असता तर टास्क तर तुम्ही जिंकला असते मग. तर हे असं काही बोलण्यात आलं. मग हा टास्क बघायला मजा आली. संकेत अप यू प्लेड वेल, दोघांना तुम्ही पकडून ठेवलं होतं. आणि नंतर काळजी घेतली तुम्ही, एक महिला पण होती तिला सांभाळून घेतलं तुम्ही, छान खेळा तुम्ही. यार हे महिला पुरुष कुठून चालू केलं यांनी, रितेश सरांनी. रितेश सर एका मेकरचे ॲड होणं याच्या मागे, पण एका पुरुष महिला. जेव्हा तुम्ही बिग बॉसच्या घरात येताना तुम्ही एक कंटेस्टंट असता, आणि मग टास्कमध्ये तुम्ही पुरुष महिला करू शकत नाही. मान्य आहे, पुरुष हा महिलांपेक्षा म्हणजे स्ट्रेंथने थोडासा जास्त असतोच, हे तर कोणी मान्य करेल. पण ह्या टास्कमध्ये स्त्री पुरुष आणूच नाही ना. पण एक महिला होती यार, मी ना तिला ना जबरदस्त टास्क खेळताना पाहिलं. आता ती या जगात नाही आहे, मला असं वाटते. ती आणि अजून एक आहे चुम खेळायची, माहिती आहे का तुम्हाला. करणवीर मेहराच्या सीझनमध्ये ना चुमला कोणी बघितलं असेल ना, चुम टास्क मास्टर होती यार. मला चुम एक महिला असून नाही एका पुरुषासारखे टास्क खेळायची, त्याच्यामुळे ती आवडायची. आणि अजून शेफाली जरीवाला पण खूप भारी टास्क खेळायची. ती आता या जगात नाही आहे, पण शेफाली जरीवालासुद्धा लई भारी टास्क खेळायची बरं का, लक्षात ठेवा. तुम्ही सीझन 13मध्ये बघा, काय ब्लॉक करायचं असो किंवा काय असो, तर ते तुम्हाला बघायला मिळेल. फिमेल असून पण एक नंबर खेळायचा, त्याच्यामुळं फिमेल आणि मेलचा काही होतच नाही ते. मग त्याच्यामुळे मग मी हेच म्हणेन, मग सागरने फ्लेक्सिबिलिटी दाखवली, डोकं लावलं, शर्ट पिळला तिथं. असं झालं की पॅन्ट पिळली असती तर जिंकलेही असते. उद्ध्वस्त नाही खेळला, प्रेक्षकांनी एन्जॉय पण केला. संकेत म्हणतो, भाऊ आम्हाला ना तुम्हाला ट्रिब्यूट द्यायचं होतं, तुम्ही बोलले ते ना की एकच गोष्ट मागितली होती का टास्क नीट खेळा, तर आम्ही खेळलो नीट. वा वा वा, व्हेरी गुड संकेत, व्हेरी गुड. नंतर दुसऱ्या राऊंडला विशाल आले आणि मग एक मेल सदस्याला तुम्ही थांबवू शकता, इथे तर फिमेल होते. तर मग म्हणजे विशाल जे ना एखाद्या मेल कंटेस्टंटला पण हलवू शकता त्यांच्या स्ट्रेंथने, तर इथं तर फिमेल होत्या. आता तर विषय संपला बाई. आणि व्हेरी गुड, छान खेळा. पण विशाल तुम्ही जिंकले, अभिनंदन तुमचं. एक फिजिकल स्ट्रेंथ आहे तुमच्याकडे. आणि रेवाला तुम्ही खेचलं, तुमची ताकद तुम्ही लावली. 2 फिमेल सदस्य खाली होते आणि तुम्ही त्यांच्यावर होता. काय बोलताय सर. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही वरती होते. संकेतसारखी काळजी तुम्ही घेतली नाही ना दाखवली. सॉरी, रेवा रडत होत्या, तरी पण तुम्ही त्यांना सोडत नव्हते. संकेत वरतून ओरडत होते का चांगलं नाही दिसत आहे, विशाल चांगलं नाही दिसत आहे हे, तेव्हा तुम्ही सोडलं. विशाल म्हणतो तुम्ही दोघींना पण म्हणजे पाडलं होतं. दोघांसाठी तुम्ही फिजिकल स्ट्रेंथ म्हणजे अशी वापरली ना की कसं दिसतंय काय सांगू तुम्हाला. तुम्ही विचार करा कसं दिसत असेल. तुम्ही दोन्ही मुली होत्या आणि दोघींना तुम्ही पिन डाऊन करून ठेवलं होतं. तर आणि तुमचा कंटेनर तो ऑलरेडी अनुश्री तिकडं घेऊन उभी होती. मग तुम्ही ते असं का केलं ते एकंदरीत काय संस्कृती घेऊन.
मग दीपाली म्हणते, त्याला दाखवायचं होतं रितेश सर, त्याला दाखवायचं होतं का बघा माझ्यात केवढी ताकद आहे. हां, जिंकला तो पण आहे ना, त्याने मला कोपर त्याचा लागला आहे. मी म्हणत नाही यार, कोपर लागला असला, कोपर असला खतरनाक लागतो ना, मग तो छातीवर लागो नाही तर पाठीवर लागो किंवा असा तुम्ही मांडीला टोचून तर बघा असा कसा लागतो. टोचून बघा एकदा असा असा टोचून तर बघा कसा लागतो. जबरदस्त लागतो कोपर बरं का. लागलाय असेल, नाही म्हणतं कोणी. लागलाय मला. खेळताना विचार करावा की समोर कोण आहे. मला खूप भयंकर लागलं आहे असं दीपाली म्हणते. रितेश सर तोच म्हणतो मी का काळजी घेतली पाहिजे. महिला पुरुष स्ट्रेंथ 100% टास्कला देत आहे तुम्ही आणि त्याचं तर कौतुकच असतं. तो मुद्दा आहे, मुद्दा हा आहेच. पण दिसतं कसं हे पण महत्त्वाचं आहे. असं असं एकंदरीत आहे ना म्हणलं गेलं यांना की दिसतं कसं हेही महत्त्वाचं आहे प्रेक्षकांना. 100 कॅमेरे लावले घरात, 100 नाही मी तर 200-250 कॅमेरे असतील. प्रेक्षकांना लोकांना थोडे पण वाईट नाही वाटले. त्या दोघींमध्ये स्ट्रेंथ होती भाऊ, असं म्हणते तो की त्या दोघींमध्ये स्ट्रेंथ ना होती भाऊ, हे विषय म्हणतात. पण जर सर्वजण खेळत होते, संस्कृती तुम्ही काय करत होत्या. संस्कृतीला एविक्ट करायचे ना, आता यांनी हे चालू केलं का सगळ्यात कमजोर संस्कृती आणि आहे पण यार बॉटमला तर तीच होती. मी सांगितलं होतं वोटिंग ट्रेंडमध्ये. म्हणून तर सर्वात वीक संस्कृती तुम्ही दिसला आहात. प्रभूला तुम्ही घेतलं, मग तरी तुम्ही म्हणजे जिंकले असते. विशालचं मत तुम्ही घेतलं आणि या वीकमध्ये तुम्ही कन्फ्यूज दिसला. संस्कृतीचा स्टँड काय हेच कळत नाही प्रेक्षकांना. संस्कृती रेवा तुमच्याबरोबर डे 1पासून फ्रेंड आहे. तुम्ही प्रभूला काय बोलल्या, रेवाला नॉमिनेट कर असं. मग विशाल बोलले का तो स्ट्रॉंगमध्ये नॉमिनेटेड आहे. तुमची लॉयल्टी दिसली नाही. मग प्रभूला दिलेला शब्द तुम्ही पाळला नाही. जसं विशाल बोलला का तुझ्यावर सगळं स्ट्रॉंग आहे, मग एखाद्याला वीकला ठेव, मग हिने प्रभूला ठेवायचं डिसाईड केलं तिथे. आणि मग रेवाला नॉमिनेट करायचं होतं. तर प्रभूकडून तन्वीचा गेम आहे हा. एकदा डील केली की केली. मग तुम्ही सायकल समजवताय की एक मिनटं. तुम्ही सायकल समजवते का कंप्लीट होत नाही. तुम्ही आज सायकल समजवते जे कधीच कंप्लीट होत नाही असं बोलण्यात आलं एकंदरीत. आणि तुम्हा तिघांमध्ये ना 2 सदस्य वाटता पण तुम्ही वाटत नाही. घरातून गेम बघताय तुम्ही असं वाटतंय. प्रभू छान खेळलात तुम्ही. इथं प्रभूला गायडन्सची गरज होती बिचाऱ्याला, खरोखर खूप गरज होती. आणि फक्त प्रभू छान खेळलात तुम्ही एवढंच केलं, बस बाकी काही नाही. त्याला कसं कळणार का तो गेम कसा खेळतोय, सांगा त्याला. मग आपण पाहिलं इकडे की तिघांमध्ये 2 सदस्य वाटता. मग तुम्ही प्रभू छान खेळात असं बोलण्यात आलं. मग सागर भारी खेळा हे बोलण्यात आलं. सागर भारी पडला. आता दाखवतो तुमची एकमेकांबद्दल मतं असं जो आहे ना एकंदरीत बोलण्यात आलं. मग इकडं चुगलीचं दार ओढलं आहे आणि संकेतचीच चुगली दाखवली इथं की विशाल राकेश नाही का ते बोलत असं, तुम्हाला तो सिनारिओ माहिती असेल. मग विशाल बोलला की त्याला इम्युनिटी देण्याची काही पण झालं तरी. तुम्ही तर संकेतला बाई बघा इंडिव्हिज्युअल खेळा. विशालची अख्खी पोलमपट्टी त्याच्यासमोर एकदम दूध का दूध पाणी का पाणी करून टाकली यांनी. संकेत मी 100% विश्वास ठेवला होता भाऊ. संकेतने मग बोलून दाखवलं का तू मला वीक समजतो. विशाल राकेशला बोलला इथे का तू मला वीक समजतो. मग तो बोलला की राकेशला संकेत असता तर काढलं असतं. राकेशला संकेत असता तर काढलं असतं. इथे वाद झाला आणि मग कोण आहे संकेत म्हणतोय तुला स्ट्रॉंग ओपोनंट हवा होता, तो म्हणजे राकेश. मी विश्वास ठेवला होता शेवटपर्यंत होता आणि तुझ्यासाठी मला नेहमीच राहील. आणि मग त्याच्यानंतर भाऊ बरोबर बोलले की तुझ्या सांगण्यावरून खेळतोय असं बोललाय संकेत शेवटीची लाईन.
नंतर बाई राकेशला चुगली दाखवण्यात आली आणि अनुश्री सागरची. राकेश जो आहे ना लहान बाळासारखं करतो म्हणे. नंतर राकेश म्हणतो मला बोललं जात नव्हतं भाऊ. कुत्रं मांजरीच्या टास्कमध्ये ना राखीच आहे ना माझं स्पेशल बॉन्ड आहे आणि मला टास्क खेळायचा नव्हता आणि प्रेक्षकांनाही म्हणजे जज करायचा मोका द्यायचा होता, असं ते एकंदरीत हा बोलताना दिसला. नंतर आली बाई रेवा आणि रेवाची चुगली दाखवण्यात आली. तर राखी तन्वीला म्हणते की अशी मुलगी नाही आवडत बाई मला, स्कर्ट घालून इकडं तिकडं मिरवते. इकडं रेवा म्हणते का मी राकेशचं बिस्तर बनवते, स्कर्ट घालून फिरते, त्याच्याशी बोलणं कमी केलं आहे, त्याच्याशी बोलणं कमी केलं आहे, दोघांसाठी करते, फक्त फॅमिली बघते म्हणून. रेवा बोलली तर की फॅमिली बघते म्हणून सर्वांसाठी करते बरं का. नंतर रेवा राखीला सुनवत होती. रेखा कशी करते झालं पॅकअप. आता पॅकअप तर ना जशी राखी मग ही पॅकअप बोलली तर रेवा होती पॅकअप नाही शटअप, ओके शटअप, आणि सगळे हसायला लागले. तर रितेश सर, अनुश्री, सगळे, तन्वी, सगळेचे सगळे, राकेश, सगळे हसत होते खूप पोट धरून. आणि मग अनुश्रीची चुगली दाखवण्यात आली का संकेत विशालचं जे बोलणं होतं बाहेर की भाऊच्या धक्क्यावर पाहून घेऊ वगैरे, अनुश्रीचं असं करायचं, हे बोलणं अनुश्रीला ऐकवलंय. संस्कृतीने कशी मिरची उचलली प्रायोरिटी लिस्टमध्ये विशालने जे एक्सप्लेन केले ना ते जे ना ती बोलली संस्कृती का काही करत नाही. मग इकडं विशाल पण एक्सप्लेन करतोय अनुश्रीला हे असं नाही ते तसं आहे, ते तसं नाही असं आहे. नंतर आपण तर रितेश सर बोलला की एक होती एकमेकांची मतं, 10 आठवडे झाले, आता शेवटचे 4 वीक राहिले, एविक्शन आता पटापट होतील, आता सर्वांमध्ये पोटेन्शियल आहे, तर आता जो दिसेल तो दिसेल, जो नाही दिसणार तो नाही दिसणार. तन्वी संकेतला म्हणते हाच विशाल कोठियन आहे, मग तू जो बघितला ना आत्ता सुगलीमध्ये तोच रिअल आहे विशाल कोठियन, तो असाच वापर करून घेतो. तुझा गेम चांगला आहे, मग नको त्या प्लेयरबरोबर का खेळतोस तू? त्याचं स्ट्रेंथ बघ, तुझं स्ट्रेंथ बघ. तूच आहे का मग? त्याला बोलायचं नाही, गुंडाळणार नाही. 2 वीकने पहिला पलटवार जो आहे ना तुझ्यावरच करणार आहे, कारण स्ट्रेंथ आहे या टास्कमध्ये, असं बोलण्यात आलं आहे इथं. आणि मग विशाल राखीला होते का मला काही फरक पडत नाही, कोणी आहे माझ्यासोबत नाही आहे, त्याच्यामुळं फरक पडत नाही म्हणे, आणि पुढचा वीक माझाच आहे म्हणे. मग नंतर अनुश्री म्हणते इथे का संकेत आणि तन्वीला आहे ना तो कॅप्टन आहे, आता तोच कॅप्टन हवा आहे. आणि आता म्हणून जरा सांभाळूनच खेळावं लागेल, विरोधातच जायचंच नाही कोणाच्या. आणि मग त्यानंतर मी बोलले ना अनुश्री बोलली का विशालला एकटं नाही पाडायचं, एकटं नाही पाडायचं, त्याच्यासोबतच खेळायचं. सो एक मास्टर स्ट्रोक इथं अनुश्रीने खेळला आहे. आणि हा होता ओव्हरऑल भाऊचा धक्का एपिसोड नंबर 70 येस, एपिसोड नंबर 70 कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि रितेश सर बायस होते का हो यावेळेस काटा टीमसाठी? मला तर दिसले, तुम्हाला दिसले तर नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला चॅनलला बिलकुल विसरू नका गाईज. ओके, टिल देन बाय बाय, टेक केअर. टिल देन बाय बाय, टेक केअर, गुड नाईट, शुभ रात्री.